असणाऱ्या इंद्रावरती, त्या असणाऱ्या स्वर्गावरती राज्य करायचं असलं तर तुम्हाला भगवान शंकराला तपामधून उठावं लागेल. भगवान शंकराला उठवा तपामधून, विवाह करण्याकरता प्रवृत्त करा आणि प्रवृत्त करून भगवान शंकराने विवाह केला की त्यांना पहिला मुलगा होईल आणि मुलगा झाला की मग त्याच्या हाताने याचा मृत्यू होईल. महाराज कामदेवाला वाटलं मी काय, माझ्याकडे अशी शक्ती आहे, मी गेलो की कोणाला मी आसक्त करू शकतो. किती मोठमोठाले ऋषी मुनी त्या ठिकाणी महात्मे, त्यांना सुद्धा मी आसक्त केलेला आहे. अरे जे लाख लाख वर्षापर्यंत तप करत होते म्हणले, त्यांना एका क्षणामध्ये मी त्या ठिकाणी आसक्त केलं म्हणले, त्यांना सुद्धा त्यांचं तप भंग केलं म्हणले. भगवान शंकर काय आहेत म्हणले, ते तर विवाह करून अजून संन्यासाश्रमामध्ये गेलेत म्हणले. अजून त्याला असणाऱ्या गृहस्थ आश्रमामध्ये आणण्यासाठी मला काही जास्त त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. गेले कामदेव, गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज आपल्याकडे जेवढे बाण आहेत ते सर्व बाण भगवान शंकरावरती चालवले. चालवल्याच्या नंतर भगवान शंकराच्या जवळ ते बाण यायचे, नतमस्तक व्हायचे, आजोप निघून जायचे. या कामदेवाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्या कामदेवाने पाची त्या ठिकाणी बाण लावले आणि भगवान शंकराच्या त्या ध्यान अवस्थेमध्ये सोडले. महाराज सोडल्याच्या नंतर ध्यान अवस्था भंग झाली आणि भंग झाल्याच्या नंतर जसं ते असणारे नेत्र उघडले आणि उघडता क्षणी तिन्ही नेत्र एकत्रात उघडले आणि त्या तिन्ही नेत्राच्या समोर जो दिसला तो कामदेव होता. जसं कामदेवावरती नजर टाकली तसा जळून खाक झाला, भस्म सहित भस्म झाला. भस्म झाल्याच्या नंतर कामदेव भस्म झाला ही बातमी सगळ्या त्रैलोक्यामध्ये पसरली आणि त्रैलोक्यामध्ये पसरल्याच्या नंतर कामदेवाची पत्नी असणारी रती महाराणी, तिला सुद्धा कळालं. म्हटले माझे पतिदेव जळून खाक झाले. म्हटले भगवान शंकराच्या क्रोधामध्ये माझ्या पतिदेवाचा मृत्यू झाला. असं म्हटल्याच्या नंतर महाराज तिने भोंगा लावला, तिने स्वर लावला. तो स्वर तुम्हालाच लावलाय तो महाराज. नानाला येतो काय, खालून म्हणतात नानाला येतो स्वर. संगती जन्माचा विसावा जीवा, देवानी मेला धनी कुंकवाचा, वा 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 धनी कुंकवाचा, विसावा जीवाचा, देवानी मेला धनी, देवानी मेला धनी कुंकवाचा, देवानी मेला धनी कुंकवाचा, मेला धनी कुंकवाचा, देवानी मेला धनी कुंकवाचा. त्या भगवान परमात्म्याने जे आपलं कुंकू दिलं होतं, जो धनी आहे, जो माझा पती आहे, आज त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर महाराज अशी आरडत आली की तिचा आवाज त्रैलोक्यामध्ये गुंजू लागला, ओरडू लागली, रडू लागली. देवा देवा माझ्या पतीला उठवा, कृपा करा देवा, आणि कृपा करून माझ्या पतीला एकदा तुम्ही जागृत करा. ओरडू लागली, गळा फाडून त्या ठिकाणी रडू लागली. तिच्या मैत्रिणी जेवढ्या होत्या त्या सगळ्या तिला आल्या सांत्वन करण्याकरता. अगं जाऊ दे म्हटले, भगवान शंकराच्या हाताने मेला, उद्धार झाला. अरे उद्धार सोडा म्हटले, माझा संसार उजाडला, संसार आता कोणाकडे काय करावं म्हटलं सांगा. कोण माझ्या संसाराला वाली राहिला.